नमस्कार. सर्व श्रोत्यांना, आभासी पातळीवरील सर्व श्रोते, सज्जन, भक्त या सर्वांना मी सादर नमस्कार करतो. आज दत्त संप्रदाय, स्वरूप आणि साहित्य यावर काही एक चिंतन मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. याचं निमित्त म्हणजे प्रज्ञाचक्षू असणाऱ्या स्वर्गवासी गंगा भागीरथी रुक्मिणीबाई धर्माधिकारी यांचं द्वितीय पुण्यस्मरण आहे. रुक्मिणीबाई धर्माधिकारी ह्या प्रज्ञाचक्षू आणि दत्तभक्त होत्या. त्यांच्या संदर्भात 1 मिनिट या ठिकाणी त्यांचं पुण्यस्मरण केलं पाहिजे. नारदीय कीर्तनकार त्यांचे वडील होते आणि त्यामुळे बालपणापासूनच त्यांना संगीत, गीत, हार्मोनियम याचा छंद जडला. गोड गळा आणि दत्तभक्ती यामुळे पंचक्रोशीमध्ये त्या सर्वत्र नामांकित झाल्या. पण दुर्दैवाने त्यांचे पतिराज लवकरच निवर्तले आणि अपत्यहीन जीवन त्यांनी कंठलं. परंतु तरीसुद्धा दत्तभक्तीनं त्यांना आधार दिला. त्या सोवळ्या झाल्या, कारण जुनी प्रथा, पण कडक अशा प्रकारचं सोवळं त्यांनी पाळलं. गंगा भागीरथी अर्थात सोवळं झाल्यामुळे सर्व कडकपणा, मानसिक आणि शारीरिक तपश्चर्या, तपःपूत अशा प्रकारचं जीवन त्या जगल्या. आपल्या गावाकडं पतीची आठवण म्हणून 12 वर्ष त्या तशाच त्या ठिकाणी जीवन कंठत राहिल्या एकट्या आणि 8-8 तास दत्ताचं जपजाप्य करत त्यांनी आपलं आयुष्य कंठलं. पंचक्रोशीमध्ये त्या गावामध्ये, सारोळा नावाच्या गावामध्ये भावार्थ रामायण हे त्यांनी जनसमुदायाला सांगितलं. अनेक वक्ते तयार केले जे भावार्थ रामायण वाचू लागले. अनेक श्रोत्यांची मांदियाळी त्यांच्या भोवती जमा झाली आणि दत्तांचं पदगायन त्या मोठ्या गोड करत असत. अनेक आख्यानं, कथा मुखोद्गत त्यांना होत्या. त्यांनीच ज्ञानेश्वरी, अमृतानुभव यांची गोडी संपूर्ण धर्माधिकारी कुटुंबाला लावली आणि धर्माधिकारी घराण्याचं सांस्कृतिक उत्थान करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. दत्त जयंतीचा उत्सव गावामध्ये त्यांनी सुरू केला. त्याचा जागर त्यांनी सुरू केला आणि त्यांना दत्त साक्षात्कारही झाला असं म्हणतात. तेव्हा व्यंकटेश धर्माधिकारी आणि प्रशांत धर्माधिकारी यांच्या त्या आजी, अर्थात त्यांच्या वडिलांच्या मावशी त्या होत्या आणि त्यांनी आपलं आयुष्य सगळं तपःपूत खर्च केल्यामुळे, दत्त भक्तीमध्ये त्या तल्लीन झाल्यामुळं आणि दत्त जयंती झाल्यानंतर त्यांचं देहावसान झालं आजच्या तिथीला. म्हणून त्यांच्या स्मरणाच्या निमित्तानं एकूणच दत्त संप्रदाय, स्वरूप आणि साहित्य यावर काही चिंतन मांडावं अशी प्रशांत धर्माधिकारी यांनी मला विनंती केली. आणि अर्थात ही विनंती मी नाकारण्याचा प्रश्नच नव्हता, कारण 2 गोष्टी आहेत. एक तर प्रज्ञाचक्षू दत्तभक्त असणाऱ्या रुक्मिणीबाई धर्माधिकारी यांनी व्यतीत केलेलं तपःपूत जीवन आणि दत्त हा तर आपला आदर्शच आहे. दत्त हा गुरु आहे आणि म्हणून गुरुच्या संप्रदायाचं चिंतन, त्यांतील साहित्याचं विवरण करणं हे माझ्या वाणीचं भाग्य आहे असं मी मानतो. तेव्हा हे सद्भाग्य माझ्या वाणीला प्राप्त करून दिलं, त्याबद्दल मी प्रथम सर्व आयोजकांचा आभार मानतो आणि या दत्त दैवताच्या संदर्भात काही चिंतन या ठिकाणी मांडतो. दत्तगुरु हे दैवत आहे. वंदे आद्य गुरुं दत्तम. पाटंगण परंपरेतील संत विनायक स्वामी यांनी अनेक दत्तावर पद लिहिलेली आहेत. त्यातील एका पदाचं मला पुन्हा पुन्हा स्मरण होतं, कारण अत्यंत सुमधुर शब्दामध्ये आणि तालबद्ध पद्धतीने त्यांनी ही पदरचना केली. वंदे आद्य गुरुं दत्तम. आणि हे म्हणत असताना मार्गे ह्यमले अनुसूया प्रति अत्रि समुद्भूतम वंदे आद्य गुरुं दत्तम. अत्रि
आणि अनुसूया यांच्या पोटी दत्ताचा जन्म झाला, अशा प्रकारची कथा सर्वत्र आपल्याला भागवतादी ग्रंथामध्ये पाहायला मिळते, ऐकायला मिळते. ब्रह्मपुराणामध्ये आदिनाथांचे अंतरंग शिष्य म्हणून दत्त हे आद्यगुरु जरी असले तरी ते आदिनाथांचे शिष्य आहेत. आणि पौराणिक संदर्भ असा आपल्याला दिसतो की त्यांचे अनेक भक्त होते. त्यामध्ये सहस्रार्जुन, अलर्क, पिंगळनाग, दासोपंतांच्या गीतार्णवामध्ये पिंगळनागू तो अधिकारी भक्तू झाला. पिंगळनाग नावाचा देखील एक भक्त होता. त्यांच्या संदर्भात अनेक ग्रंथ आहेत. त्यामध्ये गुरुचरित्र हा मुख्य ग्रंथ आहे, दत्तपुराण आहे, दत्त महात्म्य आहे. आणि भागवत असं सांगतं की 24 गुरु ज्या अवधूतांनी केले ते अवधूत म्हणजे दत्त प्रत्यक्ष होत. दत्ताच्या संदर्भात आपल्याला 2 गोष्टी दिसतात. एक तर 3 मुख असलेल्या, 6 हात असलेला दत्त आणि 1 मुख असलेला दत्त, 4 हात असलेला दत्त. तेव्हा यांच्यामध्ये काय भेद आहे? तेव्हा यांच्यामध्ये अभेद आहे ही गोष्ट खरी आहे, परंतु काही उपासक वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्तीची उपासना करत असतात. दत्तात्रेय हा जो शब्द आहे तो आत्रेय म्हणजे दत्त आत्रेय, आत्रेय म्हणजे अत्री ऋषींचे पुत्र या अर्थाने आलेला आहे. दत्तोपासना ही अनेक ठिकाणी आपल्याला दिसते. ती तांत्रिक सुद्धा आहे, नाथ सांप्रदायिक आहे आणि शाक्त आहे. तांत्रिक उपासना, त्याचप्रमाणे सांप्रदायिक उपासना, नाथ सांप्रदायिक आणि शाक्तोपासना. दत्त हा अतिवर्णाश्रमी आहे, वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करणारा आणि वर्णव्यवस्थेचा पूर्ण नाकारणारा, त्याला अतिवर्णाश्रमी असं म्हणतो. अशा दुहेरी पद्धतीने आपल्याला दत्ताचं स्वरूप दिसतं. योग मार्ग हा दत्ताने अवलंबिलेला आहे. पुराणांच्या मध्ये मार्कंडेय पुराण हे असं सांगतं की जेव्हा अत्री ऋषींच्या पासून दत्तात्रयांचा जन्म झाला त्यामध्ये 3 म्हणजे सोम, दुर्वास आणि दत्त असे प्रगटले. सोम, दुर्वास आणि दत्त. दुर्वास हे महादेवाचं रूप आहे, सोम हे ब्रह्मदेवाचं आहे आणि दत्त हे विष्णूचं. असे 3 रूप. आता हे 3 जण कसे प्रगटले, हा विष्णूचा अवतार कसा झाला, अग्निपुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण या ठिकाणी सांगतं. भागवतकारांनी देखील हेच सांगितलंय की ज्या वेळेला पुत्ररूपाने यांनी कसा जन्म घेतला, तर ज्या वेळेला अत्री आणि अनुसूया यांनी तपश्चर्या केली त्यावेळेला त्यांनी वर मागून घेतला आणि 3ही देव एकदम प्रसन्न झाले आणि त्याने वर मागून घेतला की तुमच्यासारखे पुत्र मला व्हावेत. आणि असं म्हटल्यावर तुम्ही माझ्या पोटी जन्माला यावेत. आणि म्हणून 3 देव ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या पोटी जन्माला आले. त्यानंतर आणखी एक कथा आपल्याला दिसते की अनुसूयेचं पातिव्रत्य भंग करण्यासाठी म्हणून विष्णू, त्याचप्रमाणे ब्रह्मदेव आणि महादेव हे आले आणि त्यांनी भिक्षा मागितली, ती विवस्त्रावस्थेमधली भिक्षा. परंतु अनुसूयेचं सामर्थ्य असं की त्यांनी अनुसूयेने त्यांना बालरूप दिलं आणि त्यांना भिक्षा वाढली. हे बालरूप त्यांना दिलं ते अनुसूयेने, तिच्या सामर्थ्याने. अशा प्रकारची कथा आपल्याला पुराणांच्या मध्ये पाहायला मिळते. त्यांना एक मुलगी देखील झाली, याचं वर्णन ब्रह्मपुराणामध्ये आलेलं आहे. शुभात्रेयी नावाची कन्या सुद्धा अत्रीला झालेली आहे. प्रतिष्ठान नगरीमध्ये कौशिक ब्राह्मण होता आणि तो ब्राह्मण वेश्येच्या नादी लागला. मग या ब्राह्मणाला महारोग झाला तेव्हा वेश्येने त्यांना यायला नकार दिला, अधिक्षेप केला. आणि मग एके दिवशी तो ब्राह्मण आपल्या पत्नीला म्हणाला की मला त्या वेश्येकडे घेऊन चल. तेव्हा ही पत्नी इतकी पतिव्रता होती की तिने आपल्या पतिराजाला त्या वेश्येकडे नेलं. आणि या वेळेला जाताना मांडव्य ऋषी यांना धक्का लागला, म्हणून मांडव्य ऋषींनी शाप दिला की तुझा पती मृत्यू पावेल, सूर्योदयाच्या आत तुझा सूर्योदय उद्याचा तो पाहू शकणार नाही. असं म्हणल्याबरोबर यांच्या
पत्नीने अर्थात ती पतिव्रता असल्यामुळे तिने सूर्याला थांबवलं. कारण सूर्योदयानंतर पती जर नष्ट होणार असेल तर तिने सूर्यालाच थांबवलं. आणि मग मात्र सगळे देव घाबरले आणि अनुसूयेने मध्यस्थी करून सूर्योदय केला. आणि अनुसूयेने सांगितलं की तू काळजी करू नकोस, तुझा पती ठार होणार नाही, मरणार नाही, मी तुला अभय वचन देते. आणि सर्व देवांनी अनुसूयेला या ठिकाणी कृतज्ञतेने नमस्कार केला. आणि या वेळेला तिन्ही देवांनी तिच्या पोटी जन्म घ्यायची भूमिका घेतली. आणि याप्रमाणे याचं वर्णन आपल्याला ऋग्वेदामध्ये देखील पाहायला मिळतं. त्यामध्ये राहून सूर्याला ग्रासलं आणि अत्रीने ते सोडवलं असं ऋग्वेदाच्या 5व्या मंडलामध्ये म्हटलेलं आहे. याप्रमाणे अवधूत हे दत्तात्रेयांचं स्वरूप आहे. अवधूत म्हणजे काय? या ठिकाणी अक्षरत्वात वरेण्यत्वात धूत संसार बंधनात तत्वमस्यादी वाक्याच अवधूत इतिर्यते अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे. अक्षरत्वात वरेण्यत्वात, म्हणजे अक्षर, जो अक्षर आहे, अव्यय आहे, त्याचप्रमाणे जो कुठेही अर्थात निर्गुण निराकार निर्विकार असल्यामुळे नष्ट न होणार आहे, अविनाशी आहे, त्याला अक्षर असं म्हणतात. जो क्षर न पावणार आहे त्याला अक्षर असं म्हणतात. अक्षरत्वात वरेण्यत्वात, वरेण्य म्हणजे श्रेष्ठ. आणि धूत संसार बंधनात, संपूर्ण संसार बंधन ज्याने धुवून काढलेलं आहे त्याच्यापासून तो मुक्त आहे. आणि तत्वमस्यादी वाक्याच, तत्वमसी हे जे महावाक्य आहे, हे वाक्य महावाक्य जो आपल्या जीवनामध्ये आचरून दाखवतो त्याला अवधूत असं म्हणावं असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून यदू आणि प्रल्हाद यांचा जो संवाद आहे त्या संवादामध्ये कावेरीच्या तीरी जो झालेला आहे, एकनाथ महाराज म्हणतात की हे जे अवधूत आहेत किंवा यामध्ये प्रल्हाद आणि अवधूत यांचा संवाद किंवा यदू आणि प्रल्हाद यांचा संवाद यांच्यामध्ये जो झाला ते प्रत्यक्ष दत्तात्रेयच होत. यांचे शिष्य कार्तवीर्यार्जुन, परशुराम, यदू, अलर्क, आयु, प्रल्हाद आणि पिंगळनाथ यांचे 16 अवतार मानले जातात. जे आज अंबाजोगाईला दासोपंतांच्या मंदिरामध्ये किंवा मठामध्ये या 16 अवतारांचं आपल्याला प्रत्येक अवतार जन्मोत्सव साजरा केला जातो. हे 16 अवतार म्हणजे कोणते? ते योगीराज, अत्रिवरद, दत्तात्रेय, लीला विश्वंभर, सिद्धराज, ज्ञानसागर, विश्वंभर, काया मुक्त, आदिगुरु, शिवरूप, देवदेव, दिगंबर, कृष्णश्याम आणि कमल नयन. आणि 17वा अवतार हा दासोपंतांचा मानला जातो. दासोपंत हे स्वतः दत्तात्रेयाचे 17वे अवतार होत. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, अक्कलकोटकर स्वामी समर्थ आणि माणिक प्रभू यांना दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. दत्तविरचित अवधूतोपनिषद, जाबाल दर्शनोपनिषद, अवधूत गीता, त्रिपुरोपासी पद्धती आणि परशुराम कल्पसूत्र हे तंत्र, हे एवढे ग्रंथ दत्तात्रेयांनी लिहिलेले आहेत असं म्हटलेलं आहे. दत्तात्रेय हे योगमार्गी होते. शांकर दिग्विजयामध्ये याचं विवरण आपल्याला दिसतं. आणि शांकर दिग्विजय असं म्हणतात की 4 युगामध्ये 4 आचार्य होऊन गेलेले आहेत किंवा 4 आचार्य असतात. एक सत्य म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलयुग. त्यापैकी सत्ययुगामध्ये कपिल महामुनी हे आचार्य होते. त्रेतायुगामध्ये दत्तात्रेय हे आचार्य आहेत. द्वापारयुगामध्ये व्यास मुनी हे आचार्य आहेत. आणि कलयुगामध्ये शंकराचार्य अर्थात आपण ज्याला आद्य गुरु शंकराचार्य म्हणतो ते आचार्य आहेत. याप्रमाणे कपिल, दत्तात्रेय, व्यास आणि शंकर असे 4 युगातले 4 आचार्य आहेत. म्हणून दत्तात्रेयाला आचार्य मानलं गेलेलं आहे त्रेतायुगातलं. आचार्य काय करतात तर ते धर्माची संस्थापना करतात आणि यावेळेला युगधर्म काय तो सांगतात. दत्तात्रेयांनी धर्माची संस्थापना केली आणि युगधर्म सांगितला. दत्तात्रेयाची व्युत्पत्ती देखील सांगितलेली आहे. कशा पद्धतीने भिक्षुकोपनिषदामध्ये कुटीचक्र, बहुदक, हंस आणि परमहंस असे जे 4 आपल्याला संन्यासाचे प्रकार सांगितले जातात
त्या 4 संन्यासा प्रकारामध्ये परमहंस हे दत्तात्रय मानलेले आहेत. अवधूतोपनिषदामध्ये सांकृती हे शिष्य आहे आणि ते सांकृती प्रश्न विचारतात. अवधूत म्हणजे काय यावर मगाशी म्हटल्याप्रमाणे अक्षरत्वात वरेण्यत्वात हा संदर्भ दिलेला आहे. आणि यो विलंघ्याश्रमान वर्णान आत्मश्चैव स्थित सदा अतिवर्णाश्रमी योगी अवधूत असं कथ्यते. अवधूत हे अतिवर्णाश्रमी आहे. अतिवर्णाश्रमी म्हणजे त्यांना कोणताही वर्ण किंवा आश्रम नाही. आश्रमाच्या पलीकडे ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम या सगळ्या आश्रमाच्या पलीकडे जे जातात त्याला अतिवर्णाश्रमी म्हणतात. आणि कोणताही वर्ण नाही, ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, शूद्र नाही, सगळ्याच्या पलीकडे अर्थात जाती धर्माच्या पलीकडे जे जातात त्याला अतिवर्णाश्रमी म्हणतात. म्हणून यो विलंघ्याश्रमान वर्णान असं म्हटलंय. आत्मन्यैव स्थित सदा, सर्वांना आत्मरूप पाहणारे दत्तात्रेय आहेत. अतिवर्णाश्रमी योगी, या ठिकाणी दत्तात्रेयांना योगी म्हटलंय. जाबालोपनिषदामध्ये त्यांना महायोगी म्हटलंय. विप्रेंद्र महायोगी आणि महामुनी, मुनिपुंगव अशा प्रकारची संज्ञा त्यांना दिलेली आहे. यम, नियम, प्राणायाम इत्यादी अष्टांग साधनेने ते युक्त आहेत. दत्तात्रेयोपनिषदामध्ये विष्णुरूपी, एकमुखी, दिगंबर, चतुर्मुखी, चतुर्भुजी अशा प्रकारचे त्यांचं रूप आपल्याला दिसतं. हा विश्वगुरु म्हणून त्यांचं स्थान आहे. शाक्त संप्रदाय हा देखील दत्तात्रेयांनी सांगितलेला आहे. म्हणजे शाक्त संप्रदायामध्ये सुद्धा दत्तात्रेय आहेत, ते तांत्रिक स्वरूपाचे आहेत. मार्कंडेय पुराणामध्ये आपल्याला त्याचं विवरण दिसतं. दिव्यांबरधरा नावाच्या स्त्रीला त्याने आपल्या अंकावरती घेतलेले आहे. चारुपीत नितंबिनी आणि हातामध्ये मद्य घेतलेले आहे. तुम्ही म्हणाल एवढे दत्तात्रेय पण ते स्त्रीला मांडीवर घेऊन कसे बसले, हातात मद्य का घेतलं? त्याचं उत्तर त्याने असं दिलेलं आहे की लोकांना फसवण्यासाठी, लोकांनी आपल्या जवळ येऊ नये, लोकांना वाटावं हे भोगी आहेत म्हणून लोक येणार नाहीत, आणि आपल्याला लोकांना फसवण्यासाठी त्यांनी केवळ हे तांत्रिक स्वरूप धारण केलंय. परंतु मूळ ते एकदम संपूर्ण जगापासून अलिप्त आहेत आणि योगी या रूपाचे आहेत. त्रिपुरा रहस्यामध्ये आपल्याला त्याचं वर्णन दिसतं. लोकांना दिसायला ते मदिरा आणि मदिराक्षमध्ये तल्लीन होताना दिसतात, परंतु प्रत्यक्षातलं स्वरूप वेगळं आहे. दत्तात्रेय हे विष्णुरूप आहे, पण जटाजूट आणि दंड धारण केलेला आहे, कमंडलू धारण केलेला आहे, स्वेच्छा विहारी आहेत. दत्त संप्रदायामध्ये एकमुखी दत्त आणि त्रिमुखी दत्त असे 2 प्रकार आपल्याला दिसतील. गुरुचरित्रामध्ये आपल्याला एकनाथ महाराज यांनी सुद्धा त्रिमुखी दत्त, 3 मुखांचा दत्त हा मानलेला आहे. नरसोबाची वाडी इथे मात्र एकमुखी दत्त आहे. दासोपंत हे देखील एकमुखी दत्ताचे उपासक आहेत. एकमुखी आणि षटभुजी, शंख, चक्र, त्रिशूल, डमरू, कमंडलू आणि रुद्राक्ष, जटा आणि मुकुट, जटा असून मुकुट आहे आणि पितांबर धारण केलेलं आहे. हे दासोपंतांच्या दत्ताचं स्वरूप आहे. पासोडीकार हे चित्र रंगवलेलं आहे पासोडीकारांनी आणि ते पासोडीवरच रंगवलेलं आहे. त्यांच्या देव्हाऱ्यामध्ये जी तांब्याची मूर्ती आहे ती या प्रकारची आहे. निरंजन रघुनाथ हे देखील दत्तात्रेयाचे उपासक आहेत. त्यांनी रघुनाथ स्वामींकडून उपदेश घेतला. एकमुखी आणि 6 हातांचे दत्त हे त्यांचं उपासक दैवत आहे. स्वास्म प्रतीती, साक्षात्कार, दत्त साक्षात्कार इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिलेत. झाशीचे नारायण महाराज जालवणकर हे देखील दत्तोपासक आहेत आणि गिरनार पर्वतावर त्यांना दत्ताचा साक्षात्कार झाला. त्याचप्रमाणे मगाशी उल्लेख केलेले निरंजन रघुनाथ यांना देखील गिरनार पर्वतावरच दत्तात्रेयाचा साक्षात्कार झालेला आहे. ते देखील एकमुखी दत्ताचे उपासक आहेत. निरंजन रघुनाथांचे नातू विश्वनाथ बुवा यांनी देखील दत्तमूर्ती स्थापित केली काशीला. तेही एकमुखी आणि 6 हातांची. वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे स्वामी यांनी देखील एकमुखी आणि 6 हातांची मूर्ती स्थापन केली. इतरत्र विप्रमठ पंढरपूरला या ठिकाणी देखील एकमुखी दत्त आहे. अंजनवतीचे तुकाविप्र हे त्यांचे उपासक होते. नेपाळ भटगावचे दत्तस्थानामध्ये सुद्धा एकमुखी आणि 6 हाती दत्त आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे तुकोबा
म्हणजे संत तुकाराम यांनी मात्र 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत असं म्हटलंय. म्हणजे 3 मस्तक आणि 6 हात असलेले दत्त हे तुकारामांचे उपासक आहेत. तुकाराम त्यांचे उपासक आहेत. आता वेगवेगळ्या संप्रदायांचा आपण विचार करू. प्रत्येक संप्रदायामध्ये दत्ताची पूजा केलेली आहे, दत्ताची उपासना केलेली आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीच्या संदर्भात विचार केला तर महानुभाव संप्रदाय हा प्रथम आहे. महानुभाव संप्रदायामध्ये दत्ताची उपासना केलेली आहे. काय म्हणून केलेली आहे तर पंचकृष्ण म्हणून केलेली आहे. म्हणजे त्यांचे 5 कृष्ण आहेत. त्यांची संकल्पना अशी आहे की 5 कृष्ण. ते कोणते? एक स्वतः दत्तात्रय यांना ते कृष्ण मानतात, गोपाल कृष्ण यांनाही ते कृष्ण मानतात, चक्रधर यांनाही ते कृष्ण मानतात, चांगदेव राऊळ यांनाही कृष्ण मानतात आणि गोविंद प्रभू यांनाही कृष्ण मानतात. या पंचकृष्णामध्ये दत्तात्रयाचं स्थान आहे. ते 1 मुखी आणि 4 हाती. माहूर या ठिकाणी जो दत्तात्रय तो महानुभावांचा हा परम असणारा उपास्य दैवत आहे. चांगदेव राऊळ हे दत्तोपासक होते. म्हणजे महानुभाव पंथाचे मूळ चांगदेव राऊळांच्या पासून त्यांची सुरुवात होते. ते दत्तोपासक होते. दासोपंत, निरंजन स्वामी, त्यानंतर जालवणकर, पंत महाराज, बाळेकुंद्रीकर हे सगळे एकमुखी आणि षटभुजी दत्ताचे उपासक आहेत. वासुदेवानंद सरस्वती एकमुखी आणि द्विभुजी दत्ताचे उपासक आहेत. मुख, भुजा, आयुध, त्याचप्रमाणे या सगळ्यांच्या मध्ये वर्ण, यामध्ये विविधता आहे. वेशामध्ये विविधता आहे. गाय आणि कुत्रे हे देखील प्रतिकात्मक आहेत. सह्याद्री वर्णनामध्ये आपल्याला ज्या महानुभावांचं जे 7 ग्रंथ आहेत त्या 7 ग्रंथापैकी सह्याद्री वर्णन हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये आपल्याला श्री मुकुट देखा असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे जटा आणि मुकुट यांनी युक्त असलेले हे दत्तात्रय आहेत. दासोपंतांनी सुद्धा जटा आणि मुकुट यांचा उल्लेख केलेला आहे आणि कुत्री, गाय आणि औदुंबराचा निवास मानलेला आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्तात्रयांचा जन्म होत असल्यामुळं प्रतिकात्मक दृष्टिकोनातून काही लोक असं म्हणतात की 4 खुरं हे मृगाचे आहेत. मार्गशीर्षामध्ये मृग म्हणजे हरिण याचे 4 खुरे आणि तेच हे 4 वेद असं त्यांनी मानलेलं आहे. कुत्रे म्हणजे वेद आहेत, तेच 4 खुरे आहेत. रोहिणी ही गाय आहे, ती माया आहे. आणि मृग त्रिशरीर आहे, अग्नी, रुद्र आणि सोम. अग्नी, रुद्र, सोम आणि विष्णू हे असे 3. पौर्णिमेला अशी नक्षत्र रचना असते आणि या पौर्णिमेच्या या नक्षत्र रचनेवरून आपल्याला दत्ताच्या भोवती ह्या सगळ्या गाय, कुत्रे यांचं वास्तव्य दिसतं. त्रिशरीर म्हणजे काय? म्हणजे त्रिशीर 3 मस्तक आहेत. म्हणजे ते कोणते आहेत तर उत्पत्ती, स्थिती आणि लय असं मानलं जातं. यापैकी विष्णू हे मधली मूर्ती विष्णूची आहे. मधलं मुख विष्णूच आहे. पालन हे विष्णूचं कार्य आहे. म्हणून 2 मुख अगदी अस्पष्ट दाखवलेले असतात आणि मधलं मुख परिपूर्ण दाखवलेलं असतं. म्हणजे उत्पत्ती झाल्यानंतर पालन चांगलं व्हावं, संहार हा महादेवाकडे, त्यामुळे त्याचं मुख हे आपल्याला अस्पष्ट दाखवलं जातं. या दृष्टीने उत्पत्ती, पालन आणि संहार असे हे 3 मुख आपल्याला दिसतात. नाथ संप्रदाय हा सर्वात प्राचीन आहे. या नाथ संप्रदायामध्ये अवधूत पंथ, या ठिकाणी अवधूत मार्ग, अवधूत पंथ असं दत्तात्रयाला अवधूत मार्ग म्हटलंय. गुरुसंस्थेचा हा आदर्श आहे. नाथ सिद्ध म्हणून दत्तात्रयाचं स्थान आहे. गोरक्ष हे अवधूतावस्थेचा परमादर्श आहे. गोरक्ष सिद्ध सिद्धांत पद्धती या गोरक्षाच्या ग्रंथामध्ये आपल्याला या अवस्थेचं वर्णन दिसतं. आणि त्यामध्ये वामाचाराचा निषेध हा जसा नाथ संप्रदायात आहे तसा इथेही आहे. त्यामुळं नाथ संप्रदायाचं आपल्याला दत्त संप्रदायाशी साम्य दिसतं. मच्छेंद्रनाथांना कामसाधनेतून परावृत्त केलं ते गोरक्षनाथांनी. म्हणून आपल्याला नाथ संप्रदायाचं दत्त संप्रदायाशी नातं असलेलं दिसतं. चिंदड शंकर या नाथ साधून गोरख दत्तात्रय संवाद नावाचं प्रकरण लिहिलेलं आहे. त्यामध्ये अविनाश गीता लिहिलेली आहे.
दत्त प्रबोध हा मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांच्या संवादाचा ग्रंथ आहे. त्याच्या 46व्या अध्यायामध्ये मच्छिंद्र गोरक्षाला गिरनार पर्वतावर जायचा उपदेश करतात. 47व्या अध्यायामध्ये चमत्कारांच्या कथा लिहिल्या आहेत आणि नवनाथ भक्तिसार यामध्ये नाम सिद्धिता आणि दत्तदर्शन दत्तोपदेश या कथा लिहिल्या आहेत. ज्याप्रमाणे नेपाळपर्यंत दत्त संप्रदायाचं महत्व नेण्याचं कार्य जर कुणी केलं असेल तर ते नाथ संप्रदायाने केलं. त्यानंतर महानुभाव संप्रदायाचा मगाशी मी उल्लेख केला. महानुभाव हे दत्तात्रेयादी आहे. दत्तात्रेयापासून त्याची सुरुवात आहे. सांगदेव राऊळ यांनाच आपण चक्रपाणी असं म्हणतो, यांना व्याघ्रवेशामध्ये दत्तात्रेयांनी दर्शन दिलं. म्हणजे जेव्हा चांगदेव राऊळ आपल्या घरातून बाहेर पडले, त्याची कथा आपल्याला लीळाचरित्रात पाहायला मिळते. घरातून बाहेर पडल्यानंतर ते माहूरला आले. माहूरला प्रचंड अरण्य होतं आणि तिथे एकदम वाघाची गर्जना झाल्याबरोबर सगळे लोक घाबरले आणि सगळे लोक पळाले. फक्त चांगदेव राऊळ पळाले नाहीत, कारण वाघ म्हणजे प्रत्यक्ष दत्तात्रेय होते आणि या वाघाने एकदम त्यांच्या डोक्यावर आपला चवडा ठेवला असं वर्णन लीळाचरित्र करतं आणि एकदम त्यातून वाघ म्हणजे व्याघ्र रूपाने दर्शन दत्तात्रेयाने दिलं आणि तिथून दत्तात्रेयाची उपासना सुरू झाली. चांगदेव राऊळ त्यांचा चक्रधर झाले. चक्रधरांना गोविंद प्रभूंनी दीक्षा दिली आणि दत्तात्रेय पंचकृष्णापैकी एक असल्यामुळे पांचाळेश्वर म्हणजे राक्षस भुवनच्या जवळचं असलेलं पांचाळेश्वर गोदावरीच्या तीरी इथे चक्रधर आले होते आणि या वेळेला त्यांना समाधान मिळालं. सह्याद्री वर्णनामध्ये रबळो व्यासानी याचं वर्णन केलेलं आहे की चैतन्य कनकाचा लामण दिवा अत्रिवंश आनंदे कुळेवा. ते म्हणतात चैतन्य कनकाचा लामण दिवा या शब्दाने त्यांनी दत्तात्रेयांचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर वारकरी संप्रदायाकडे आपण वळू. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरांनी दत्तात्रेयांचा कुठे उल्लेख केलेला नाहीये, पण फक्त एक अभंग तेवढा ज्ञानेश्वरांचा सापडतो, ज्यामध्ये त्यांनी पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावोनी खेचरी ब्रह्मपदी बैसाला असं त्यांनी म्हटलंय. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी. मेरू पर्वताचा उल्लेख आहे आणि यामध्ये आणखी एक गोष्टीचा उल्लेख आहे. ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी. त्या 3 ठिकाणी त्यांचा वास्तव्य किंवा व्यवहार असतो. ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी. पांचाळेश्वर या ठिकाणी स्नान करतात गोदावरीमध्ये. ज्ञानदेवांच्या अंतरी दत्तात्रेय योगी या विश्राम करतात एका ठिकाणी आणि भोजन करतात एका ठिकाणी. अशा 3 ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे. नाथ संप्रदायिकांचं वर्णन जर पाहिलं तर त्यांनी महासिद्धाप्रमाणे दत्तात्रेयाला मानलेले आहे. योग साधना करणारा आणि सिद्धावस्थेला पोचलेला हा दत्तात्रेय पहिलं मेरूच्या शिखरी म्हणजे दत्त शिखर. मेरूच्या शिखरी कोणतं तर दत्त शिखर म्हणजे माहूर या ठिकाणच्या दत्त शिखराचं माऊलींनी वर्णन केलेलं आहे. आत्मतीर्थ पांचाळेश्वर यांचाही उल्लेख त्या ठिकाणी आहे. समर्थ रामदास स्वामींना सुद्धा मलंग वेशामध्ये दर्शन दिलं ते दत्तात्रेयांनी. आनंद संप्रदायामध्ये सुद्धा आपल्याला दत्तात्रेयाचा उल्लेख दिसतो. संत एकनाथ हे तर दत्तात्रेयांचे कारण शिष्य परंपरेमध्ये येतात. दत्तात्रेयादी त्यांची परंपरा आहे आणि गुरु परंपरा जर आपण बघितली, दत्त प्रबोध कावडी बोवा नाथांच्या परंपरेतील दत्तभक्त वारकरी होते आणि निंबराज दैठणकर यांच्या शिष्य शाखेतले संत होते. संत तुकोबा हे देखील 3 शिरे 6 हात असा उल्लेख त्यांचा करतात. जनार्दन स्वामी हे नाथांचे गुरु. 40 गावचे देशपांडे. यवन सेवेसाठी त्यांनी स्वधर्म निष्ठा त्यागली नाही, दोन्ही करत होते. स्वधर्म निष्ठा कायम ठेवली आणि दौलताबादच्या किल्ल्यावर ते अधिकारी होते. दत्तात्रेयांचं त्यांनी उपासना केली, त्याचे अनन्य भक्त होते. एकादश स्कंधामध्ये त्याचं वर्णन नाथांनी केलेलं आहे. त्यांना दत्त दर्शन झाल्याचा उल्लेख केलेला आहे आणि दत्तभक्ती हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजामध्ये दत्तभक्ती आहे. दत्तात्रेय दोघांचेही आहेत. मुस्लिमांना सुद्धा ते आपले वाटतात आणि असा हा संस्कृती समन्वय दत्तात्रेयामध्ये दिसतो. जनार्दन स्वामींचे गुरु कोण
अनेकदा प्रश्न पडतो की नाथांचे गुरु जनार्दन स्वामी, पण जनार्दन स्वामींचे गुरु कोण? तर चांद बोधले. अर्थात ते चांद बोधले म्हणजे मुस्लिम झाले. दत्तात्रेयाने मलंग वेशामध्ये त्यांना दर्शन दिलं असंही मानलं जातं. तेव्हा हे चांद बोधले शेख महम्मदाचे पिता सय्यद राजे महम्मद होते कादरी, त्यांचे हे शिष्य होते सुफीच्या उपपंथामधले. चंद्रबोधला मूळ जनार्दन खोड असं नाथ म्हणतात. चंद्रबोधला मूळ जनार्दन खोड, शाखा पल्लव गोड एकनाथ. जनार्दन स्वामींनी दौलताबादच्या किल्ल्याच्या दाराशी चांद बोधलेची समाधी बांधलेली आहे, म्हणजे कबर बांधलेली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. म्हणजे मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये समन्वय दत्तात्रेयाने घडून आणलेला आहे. असं म्हणतात की चंद्रभट नावाचे कोणी ब्राह्मण होते, चंद्रगिरीचे राहणारे. त्यांनी उत्तर जीवनामध्ये सुफी संप्रदाय स्वीकारला आणि मलंग वेशामध्ये ते भ्रमण करत करत मग जनार्दन स्वामींना त्यांनी उपदेश केला. शेख महम्मद हे जनार्दन स्वामींचे शिष्य आहेत, म्हणजे नाथांचे गुरुबंधू आहेत. मुस्लिम असून सुद्धा त्यांनी जनार्दन स्वामींचं शिष्यत्व पत्करलंय. जनार्दन स्वामींच्या शिष्यापैकी आहेत. मालोजी राजे भोसले यांचे गुरु, त्यांनी त्यांना श्रीगोंद्यामध्ये आणलं. हे शेख महम्मद मालोजी राजेंचे गुरु आहेत. त्यांनीच त्यांना श्रीगोंद्यामध्ये आणलं आणि योग संग्राम सारखा ग्रंथ या शेख महम्मदांनी लिहिला, मुस्लिम असले तरी सुद्धा. आणि त्यांच्या एका अभंगामध्ये त्यांनी म्हटलंय, एका पदामध्ये त्यांनी म्हटलंय की जरी शेख महम्मद अविंद परी त्याच्या हृदयी गोविंद, असं त्यांनी एका पदामध्ये म्हटलंय. तेव्हा या दृष्टीने त्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम हा भेद दिसत नाही. जनार्दन स्वामी यांनी आत्मानात्म विवेक सारख्या काही रचना केल्या. एकनाथ तर आपल्याला प्रसिद्ध संत आहेत. त्यांनी चतुश्लोकी भागवत लिहिलं, एकादश स्कंद लिहिला आणि तो जनार्दन स्वामींच्या प्रेरणेने लिहिला. ज्ञानेश्वरीचं संशोधन केलं. भानुदास एकनाथ अशा प्रकारचा घोष आपल्याला दिसतो. 11व्या स्कंधामध्ये यदू आणि अवधूत यांचा जो संवाद सांगितलाय ते अवधूत म्हणजे दत्तात्रेय होत असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे माझा निज गुरुचाही गुरु श्री दत्तात्रेय परमगुरु असं नाथांनी म्हटलंय. दत्त मानस पूजा, दत्तनाम महिमा ही प्रकरणं दत्त महिमा मुक्त कंठाने गाणारी आहेत. एकाएकी एकला काशीवासा गेला, स्वलीला श्री दत्त स्वये प्रगटला. दत्तात्रेय त्यांच्या द्वाराचे रक्षण करण्याचं काम करत होता. अशा प्रकारची देखील आपल्याला एक रंजक कथा ऐकायला मिळते की जनार्दन स्वामींचे शिष्य असणारे एकनाथ यांच्या द्वारपाल म्हणून दत्तात्रेय हे होते आणि दासोपंतांच्या सोबत सोंगट्या खेळत होते असंही वर्णन आहे. दासोपंत हे यांच्याच काळातले नाथांच्या बेदर परगण्यामध्ये नारायणपेठ देशपांडे या ठिकाणी दिगंबर पंत आणि पार्वतीबाई यांच्या पोटी दासोपंतांचा जन्म झाला आणि 5व्या वर्षी मौंज झाली, 16व्या वर्षी विवाह झाला आणि नंतर दुष्काळ पडला. दिगंबर पंतांनी जलतेला धान्य वाटलं आणि आता पैशाचा भरणा कसा करणार हा प्रश्न पडला. बादशहाने दासोपंतांना ओलीस ठेवलं की जोपर्यंत तू पैसा भरणा करत नाही, 2 लाख रुपये भरायचे होते, 2 लक्ष रुपये जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत तुमचा मुलगा माझ्याकडे राहील. आणि नजर कैदेत त्याला ठेवलं. 1 महिन्यामध्ये 2 लक्ष रुपये भरायचे, पण शेवटी तेवढे पैसे जमा झाले नाहीत आणि या वेळेला दासोपंतांना तो दररोज हा बादशाह 1 रुपया देत असे. दररोज 1 रुपया द्यायचा. दासोपंत ते 1 रुपया घ्यायचे आणि नृसिंह मंदिरामधल्या एका ब्राह्मणाला दान करून टाकायचे. याप्रमाणे पूजा पाठ उपासना करताना त्या मुलाचं एक तेजस्वी रूप पाहिलं आणि राजाला असं वाटलं की जर हा मुलगा आपल्या धर्मात आला तर आपलं वैभव वाढेल, धर्माचा प्रचार चांगला होईल, म्हणून राजाला आनंद झाला. पण घटना काही वेगळीच घडली. घटना अशी घडली की धर्मांतराचा आता शेवटचा दिवस उगवला आणि बेदरच्या हिंदू जनतेला मात्र वाईट वाटू लागलं. वडील हताश झाले आणि 2 महिन्याची मुदत संपत आली आणि मग मात्र दत्ताजी पाडेवार नावाचा एक ग्रहस्थ आला. नाव दत्ताजी आणि पाडेवार. त्यांनी 2 लक्ष रुपये भरले आणि दासोपंतांना सोडलं. इकडे वडिलांना काहीच माहित नाही. वडील म्हणाले दासोपंत घरी कसे काय आले? त्यांनी सांगितलं मला कुणीतरी कैदेतून सोडवलं. आणि घरी आल्यानंतर मात्र अर्थात त्यांचं चित्त संसारामध्ये नव्हतं. त्यांनी ठरवलं की नाही आता निघून जायचं.
घरी थांबायचं नाही आणि कोणालाही न सांगता दासोपंतांनी रात्री ग्रहत्याग केला. हिलालपूर या ठिकाणी गेले, दाकुळजी या ठिकाणी गेले. तिथे कृष्णाजी पंत कुलकर्णी म्हणून होते. त्यांना अनुग्रहाची विनंती केली, पण त्यांनी सांगितलं नाही, माझी अजून तपश्चर्या पूर्ण नाहीये, माझी साधना अपुरी आहे, मी तुम्हाला उपदेश करू शकत नाही. मग प्रेमपूरला आले, कुलदेवतेचं दर्शन घेतलं. नांदेडला आले, माहूरला आले. माहूरला दत्त शिखरावरती जाऊन दत्तात्रेयाचं दर्शन घेतलं आणि तिथे तपश्चर्या केली. तिथे त्यांना आदेश झाला की तुम्ही राक्षस भुवनला जा. तिथून ते राक्षस भुवनला आले आणि तिथे गोदावरीच्या काठी, गोदावरीच्या पात्रामध्ये त्यांना दत्तात्रेयांच्या पादुकांचा प्रसाद मिळाला. मग तिथेच ते उपासना करत राहिले आणि या वेळेला कृष्णाजी कुलकर्णी आले. त्यांनी त्यावेळेस त्यांच्याकडून अनुग्रह घेतला आणि ज्या वेळेला ते वाणासंगमी होते आणि नाट्यपूर्ण घटना एखाद्या सिनेमामध्ये घडावी, कादंबरीत घडावी, त्याप्रमाणे घडली. इकडे 12 वर्ष यांच्या पत्नीने वाट पाहिली दासोपंतांच्या, त्यांच्या वडिलांनी वाट पाहिली, आईनी वाट पाहिली. शेवटी आता आपण गोदावरीच्या तीरी जाऊ आणि सगळ्या सौभाग्याचं दान देऊन टाकू आणि आता समर्पित जीवन करून टाकू म्हणून आले आणि गोदावरीच्या तीरी, पलीकडच्या तीरी पाहिलं. आणि ज्या वेळेला दासोपंत स्नान करण्यासाठी आलेले होते, त्यांनी दुरून आपल्या वडिलांना ओळखलं, पत्नीला ओळखलं आणि त्यांनी सांगितलं, थांबा. निरोप पाठवला की तुम्ही असं काही सौभाग्य दान करू नका, कारण या ठिकाणी ज्या जुन्या पद्धतीप्रमाणे केशवपन वगैरे करण्याची त्यावेळेला चाल होती, तेव्हा हे सौभाग्याचं दान करू नका. ते म्हणाले, का करू नका? आणि मग दासोपंतांनी सांगितलं की मी तुमचा या ठिकाणी पुत्र आहे. पत्नीला आनंद झाला आणि मग तिथून ते अंबाजोगाईला आले आणि आपल्या ज्या ठिकाणचे जे मूळ वतन होतं बेदर परगण्यामधलं, ते एका माणसाला देऊन टाकलं, तिथं तुळशीपत्र देऊन टाकलं आणि अंबाजोगाईला आले. अंबाजोगाईला आल्यानंतर तिथे मात्र एका मंदिरामध्ये थांबले आणि तिथून मग अंबाजोगाईला आल्यावर काही मंडळी त्या ठिकाणी आली. गणेश मंदिरात थांबल्यानंतर सितोपंत दर्शनाला आले. सितोपंतांना वाटलं की बस यांच्यामध्ये काहीतरी चैतन्य आहे, काहीतरी ईश कृपा आहे आणि म्हणून त्यांनी गुरुसेवा केली आणि त्या ठिकाणी राहण्याची आणि सर्व व्यवस्था त्यांची केली. सर्व प्रकारच्या योजना त्या ठिकाणी भगवंताच्या इच्छेप्रमाणे झाल्या. 24 वर्ष या वेळेला मराठीची सेवा त्यांनी केली. पासोडी लिहिली, गीतार्णव, गीतार्थबोध चंद्रिका, पदार्णव, दत्त महात्म्य, अवधूत गीता, स्तवराज आणि या सगळ्या दत्तात्रेयांचं महत्व आणि दत्तात्रेयाच्या संपूर्ण लीला चरित्र त्यांनी गायलं. आनंदे दत्तात्रेय देवदेव अशी त्यांची उद्घोष आपल्याला दिसतो. अनेक गायनानुकूल पद, त्याचप्रमाणे सांगीतिक अशा प्रकारच्या रचना त्यांनी केल्या. त्याचप्रमाणे याच नंतर एकनाथ महाराजांचे मुलीचा मुलगा म्हणजे मुक्तेश्वर हे देखील दत्तभक्त होते. संत एकनाथांचे नातू मुक्तेश्वराचं भावार्थ रामायण आहे आणि नवोपलब्ध दत्तभक्ती नरसोबाच्या वाडीची प्रेरणा घेऊन त्यांनी लिहिलं. विश्वेश लीला विश्वंभरू दत्तात्रेय जगद्गुरु, स्वतःला अवधूत ते म्हणून घेतात. त्यानंतर शिव आणि दत्त यांना त्यांनी एकरूप मानलेले. निरंजन रघुनाथ यांचा मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. कळंबचे राहणारे श्रीधर पंत आणि लक्ष्मी यांच्या पोटी कार्तिक शुद्ध अष्टमीला त्यांचा जन्म झाला. गरिबी होती, नोकरीच्या निमित्ताने पुण्याला आले, विरक्ती झाली आणि मग कीर्तनामध्ये एकदा गेल्याबरोबर कीर्तनकारचं कीर्तन ऐकता ऐकता वृत्ती पालटली. ठाकूरदास हे कीर्तन करत होते आणि वृत्ती पालटल्यानंतर ठाकूरदास म्हणाले, तू नारायण होशील, म्हणजे तूच ईश्वर रूप होशील. हे ऐकल्याबरोबर तिथून घरी न जाता ते बाहेर पडले रात्रीच आणि पुण्याच्या बाहेर आले, चिंचवडला आले. साधनेची वाट धरली. दत्तनामाचं चिंतन करत करत अन्न पाण्याशिवाय वाट तुडवीत घोड नगरी या ठिकाणी आले. पुढे ब्राह्मणवाडीत आले. कानफाट्यांच्या एका आश्रमात त्यांनी आश्रय घेतला. तिथून गिरनार पर्वतावर आले आणि गिरनार पर्वतावर आल्यावर तिथे लवकर दत्त दर्शन होईना म्हणून मग त्यांनी दत्तात्रेयाला सांगितलं, जर मला तुमचं दर्शन झालं नाही तर मी आत्ताच्या आत्ता माझं मस्तक फोडून टाकीन. आणि दगड घेतला आणि आपल्या डोक्यावर मारला. अक्षरशः डोक्यातून रक्ताच्या धारा लागल्या आणि एकदम दत्त समोर प्रगट झाले.
दत्तात्रेयांनी दर्शन दिलं. ज्याप्रमाणे निरंजन रघुनाथ हे दत्तभक्त झाले. एका ठिकाणी गंमतच झाली. एका ठिकाणी ते अंकोल्याकडे गेले तेव्हा एक संकट त्यांच्यावरती चालून आलं. एका तरुण मुलीचा पती नुकताच घराच्या बाहेर गेलेला होता विरक्त होऊन. तेव्हा ती मुलगी आणि तिचे वडील शोधत असताना त्यांना हे दिसले निरंजन रघुनाथ आणि त्यांना असं वाटलं की हे आपले पतीच आहेत असं त्या मुलीला वाटलं. नाही, हेच आहेत म्हणे. आणि त्यांना पकडलं. त्याने सांगितलं, नाही, मी तुमचा पती नाहीये, माझं लग्न झालेलं नाही किंवा मी तुमचा माझा संबंध नाहीये. पण लोकांनी ऐकलं नाही. शेवटी त्यांनी आपलं रूप दाखवलं आणि मग त्यांची सुटका झाली. अशा पद्धतीने पुढे नाशिकला आले. रघुनाथांचा उपदेश झाला. गिरनार पर्वतावर दत्तात्रेयांनी त्यांना उपदेश दिला. त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं. हे महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला हे सगळं कळतं. रघुनाथ चरित्र, आत्मचरित्र, स्वात्मप्रकाश, उपनिषदावर भाष्य आणि मुद्दाम सांगायला हरकत नाही की या निरंजन रघुनाथावर नुकतंच माझ्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थिनींनी PhDचा प्रबंध सादर केलाय. तिला नुकतंच PhD मिळून जाईल. तेव्हा त्यांच्या समग्र साहित्यावर आता नव्याने संशोधन झालेलं आहे. केशव चैतन्य, कथाकल्पतरू इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले आणि भाद्रपद शुद्ध द्वादशीला त्यांनी जलसमाधी घेतली. त्यांचे शिष्य नारायण महाराज जालवणकर झाशीचे, ते निरंजन महाराजांचे शिष्य होते. तेही विरक्त होते. गिरनार पर्वतावर गेले आणि कड्यावरून खाली उडी मारणार तोच दर्शन दत्तांनी दिलं. आणि मग ते द्वारका, मुंबई, रामेश्वर, ब्रह्मावर्त, ग्वाल्हेर या ठिकाणी फिरत राहिले. दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या थाटात त्यांनी केला. सप्तसागर नावाचा बृहत ग्रंथ त्यांनी लिहिलाय आणि याची ओबी संख्या 17,672 आहे. आषाढ वद्य पंचमीला त्यांनी समाधी घेतली. त्यानंतर माणिक प्रभू यांचा उल्लेख केला पाहिजे. कल्याणचे मनोहर नाईकांचे पुत्र, जन्म मार्गशीर्ष चतुर्दशी म्हणजे दत्तात्रेयांच्याच तिथीला यांचा जन्म झालाय माणिक प्रभूंचा. दत्तात्रेयांचे चौथे अवतार त्यांना मानलं जातं. कन्नड, मराठी, उर्दू, फारसी, संस्कृत एवढ्या सगळ्या भाषा त्यांना येत होत्या आणि बालपणीच सर्वज्ञता प्राप्त झालेली होती. अभिजात सिद्धी त्यांना प्राप्त झालेली होती. भालकीच्या जंगलामध्ये, गुहेमध्ये 1 वर्ष समाधी त्यांनी घेतली आणि राजयोगी होते. ऐश्वर्य भोगत होते. सोने, हिरे, माणिक, अलंकार, सगळे दागदागिने आणि संगीत हे त्यांच्या याच्यामध्ये आहे. दरबारामध्ये दरबारी संगीत, गायन पीठ त्यांनी निर्माण केलं. दत्तात्रेयांच्या या उपासना पंथामध्ये संगीताला खूप महत्व आहे. दासोपंतांच्या ह्याच्यात असेल, नाथांच्या ह्याच्यात असेल किंवा या माणिक प्रभूंच्या मंदिरामध्ये असेल, संगीताला खूप महत्व आहे. सकल मत संप्रदाय त्यांनी सुरू केला. हिंदू आणि मुस्लिम दोघेही त्यांचे भक्त आहेत. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी या वेळेला त्यांनी समाधी घेतली. ज्याप्रमाणे समन्वयवादी होते. योग आणि भोग राजयोगी असल्यामुळं त्या कृष्ण भक्तीपर पद त्यांनी लिहिली. अक्कलकोटकर स्वामी निवासी, स्वामी समर्थ हे देखील दत्तभक्तच आणि दत्तरूपच मानायला पाहिजेत. कारण पूर्वी नृसिंह सरस्वती जे होते त्यांचेच हे उत्तरावतार आहेत. कारण ते कदली बनातून आले. ते कुठून आले याचा पत्ता नाही. स्वामी समर्थ कुठून आले माहित नाही. मंगळवेढ्याच्या एका शेतामध्ये ते दिसले, पटवर्धनांच्या शेतामध्ये. आणि लोकांनी विचारलं, तुम्ही कुठून आले? त्यांनी सांगितलं, पूर्वी मी नृसिंह सरस्वती. त्यांनी कदली बनातून आल्याचं सांगितलं. कदली बनातून कसं काय आले? तर कदली बनामध्ये नृसिंह सरस्वती होते. तेव्हा त्यांचेच हे उत्तरावतार आहेत असं आपण म्हटलं पाहिजे. त्यांनी देखील संगीत, वाद्य, नाट्य, भक्तीच्या क्षेत्रामध्ये निर्माण केलं. वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबेस्वामी यांचाही उल्लेख केला पाहिजे. त्यांचं जन्मगाव माणगाव आणि हे गणेश भट्टाचे पुत्र. दत्तोपासना त्यांच्या घराण्यामध्ये. नरसोबाची वाडी यामध्ये जाऊन त्यांनी उपासना केली आणि अवधूत वेशामध्ये कृष्णा नदीमध्ये त्यांना मध्यरात्री प्रत्यक्ष दर्शन दत्तानी दिलं आणि उपदेश केला. गंगाखेडला त्या ठिकाणी त्यांची पत्नी निवर्तली आणि त्यांनी मग तिथून संन्यास घेतला. सर्वत्र संचार केला. प्रचंड ग्रंथरचना वासुदेवानंद सरस्वतीने केलेली आहे. त्यामध्ये मराठी पद आहेत, काही संस्कृत आहेत. दत्तपुराण लिहिलं, दत्त महात्म्य लिहिलं आणि विपुल रचना केली. त्यानंतर पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचाही उल्लेख केला पाहिजे. हे दत्तात्रेय बाळेकुंद्रीकर बेळगावचे
बालमुकुंद बालावधूत यांनी डोंगरामध्ये अनुग्रह घेतला आणि योग साधना केली. त्यांचे अनेक पद आहेत. विष्णुदासाचा उल्लेख करता येईल. साताऱ्याचे माहूरचे क्षेत्री त्यांनी तपश्चरण केलं. देवभक्त बालपणापासूनच होते. रेणुकेची भक्ती होती. आणि उमरखेड नित्यानंद सरस्वती या ठिकाणचे संन्यास ग्रहण त्यांनी केलं. त्यांची वाणी अत्यंत गोड आणि मधुर. विष्णुदासांची कविता ही नरहरी खर्शीकरांनी प्रसिद्ध केलेली आहे. त्याचप्रमाणे रामानंद बिडकर हे दत्तभक्त होते. दीक्षित स्वामी. तुकाविप्रांचा उल्लेख केल्याशिवाय याची सांगता होणार नाही, कारण अंजनवती या ठिकाणी तुकाविप्रांची समाधी आपल्याला दिसते. फिरवावी झोळी करावा आनंद असं त्यांनी आपल्या काव्यामध्ये म्हटलंय. आणि सांगायचं असं की या तुकाविप्रांच्या वरती सुद्धा माझ्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थिनींनी PhD केली आहे. तेव्हा तुकाविप्र या निमित्ताने विटप हे त्यांचं आडनाव, नंतर विप्र झालं. अभंग भागवत त्यांनी लिहिलं. पूर्ण भागवत अभंगामध्ये लिहिलं. पद लिहिले, त्याचप्रमाणे अभंग लिहिले. अंजनवती या ठिकाणच्या गावी त्यांचा मोठा उत्सव होतो. समर्थ संप्रदायाच्या संदर्भात विचार केला तर समर्थ संप्रदायाने गुरु दत्तात्रेयाला गुरुऐवजी सिद्ध म्हटलेलं आहे. स्वानुभव दिनकरामध्ये याचा उल्लेख केला जातो. आनंद संप्रदायामध्ये श्रीधर स्वामी नाझरेकर आहेत. त्यांनी देखील रंगनाथ स्वामींनी गुरु गीतेवर भाष्य लिहिले. श्रीधराच्या भाष्यामध्ये दत्तभक्तीचा धागा आपल्याला दिसतो. राघव चैतन्य यांनी दत्तोपासना केलेली आहे. म्हणून निरंजन रघुनाथांनी सुद्धा केशव चैतन्य कथाकल्पतरू ह्या रचना केल्या. दत्त संप्रदाय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, नेपाळपर्यंत टेंबेस्वामी यांची समाधी गरुडेश्वरला आहे. म्हणजे गुजरातमध्ये इथपर्यंत हा दत्त संप्रदाय पसरलेला आहे. दत्त सांप्रदायिक गुरुवारी भजन करतात, कीर्तन करतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशी घोषणा आपल्याला दिसते. गुरुसंस्थेचा अध्वर्यू आणि मुक्त, व्यापक, सर्वसमावेशक, अवैदिक तरीही वैदिक आणि कर्मकांडाचं निरसन करणारा, परंतु तरी कडक अशा प्रकारचं कर्मकांड करणारा असा हा दत्त संप्रदाय विविधांगाने आपल्याला पाहण्यासारखा आहे. एकमुखी दत्त आणि त्रिमुखी दत्त असे भेद त्यामध्ये आहेत. षडभुजी आणि चतुर्भुजी असेही भेद आहेत. द्विभुजी सुद्धा आहेत. तेव्हा अशा दत्तात्रेयाचं संप्रदायाचं स्वरूप, त्यामधले वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यिक आणि संत यांचं थोडक्यात एक आलोडन या ठिकाणी मी केलं. आणि हे करत असताना आपण सर्व सद्भाविकांनी हे शांततेने ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपला आभार मानतो. आणि याचे आयोजक असणारे धर्माधिकारी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी आणि त्यांचे बंधू व्यंकटेश धर्माधिकारी यांचं मनःपूर्वक आभार व्यक्त करून पुन्हा एकदा स्वर्गीय गंगा भागीरथी रुक्मिणीबाई धर्माधिकारी यांच्या चरणी, यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. नमस्कार.